श्री गणेश पुराण कथासार अध्याय 28 परशुरामांची कथा। श्री गणेशाय नमः। भृगु ऋषी सोमकांतांना म्हणाले, राजा ब्रह्माजींनी व्यासांना गणपतीच्या संकष्टी चतुर्थी आदी व्रतांबद्दल सविस्तर माहिती सांगितली। त्यानंतर त्यांना गणेश भक्तीपर अनेक कथा सांगितल्या। सर्वप्रथम त्यांनी जमदग्नी रेणुकांचे पुत्र व भगवान विष्णूंचे अवतार असलेले परशुराम यांची कथा सांगितली। ते म्हणाले, परशुरामांनी लहानपणी पिताजींपाशी राहूनच विद्याभ्यास केला। वेद अध्ययन झाल्यावर ते तपश्चर्यासाठी अरण्यात गेले। एके दिवशी सहस्र अर्जुन आपल्या सैनिकासमवेत मृगयेसाठी निघाले। ते श्वेतदीपातील वनात श्वापदांच्या मागे भटकू लागले। मध्यान्ह समयी ते जमदग्नींच्या आश्रमापाशी आले। त्यांनी त्यांचे दर्शन घेतले। त्यांनीही त्यांचे यथोचित स्वागत केले व म्हणाले, राजा, तुम्ही व तुमचे सैनिक थकले आहेत, म्हणून तुम्ही सर्वांनी नदीवर स्नान करून या, तोपर्यंत मी भोजनाची व्यवस्था करतो। जमदग्नींच्या सांगण्यावरून सहस्र अर्जुन स्नानासाठी गेले। त्या समयी हे ऋषी एवढ्या लोकांच्या भोजनाची कशी व्यवस्था करणार असा त्यांना प्रश्न पडला होता। पण ऋषींना ती चिंता नव्हती। त्यांनी कामधेनूला वंदन केले आणि सहस्र अर्जुन व त्याच्या सैनिकासाठी भोजन देण्याची विनंती केली। तिने संकल्पाने एक विस्तीर्ण मंडप तयार केला, सेवेकरी निर्माण केले, उत्तम प्रकारचे भोजन उत्पन्न केले। मग आसने व ताट वात्या मांडण्यात आल्या। ती व्यवस्था पाहून सहस्र अर्जुनांना मोठे नवल वाटले। त्या सर्वांनी यथेच्छ भोजन केले। जमदग्नींनी त्यांना तांबूल दिले। मग योग्यतेप्रमाणे वस्त्र अलंकार देऊन त्या सर्वांचा गौरव केला। तेव्हा त्यांनी विचारले, ऋषीवर्य, तुम्ही आमचे उत्तम आदरातिथ्य केले म्हणून मी तुमचा अत्यंत आभारी आहे, पण ही व्यवस्था तुम्ही कशी काय केली? त्यावर जमदग्नी सहजतेने म्हणाले, राजा, माझ्या आश्रमात कामधेनू आहे, तिच्या कृपेनेच या सर्व गोष्टी साध्य झाल्या। ते रहस्य कळताच सहस्र अर्जुनांच्या मनात कामधेनूची अभिलाषा निर्माण झाली। ते म्हणाले, जमदग्नी, आपण थोर तपस्वी आहात, अरण्यामध्ये राहता, तुम्हाला कामधेनूचा कितीसा उपयोग होतो? माझे राज्य मोठे आहे, कार्यकर्तृत्वाची व्याप्तीची मोठी आहे, मलाच तिचा जास्त उपयोग आहे, म्हणून तुम्ही कामधेनूला माझ्या स्वाधीन करा, अशी माझी आज्ञा आहे। या आज्ञेचे तुम्ही पालन केले नाही तर मला नाईलाजाने बळजबरी करावी लागेल। जमदग्नींना पुढील अनर्थाची कल्पना आली। ते सहस्र अर्जुनांना म्हणाले, राजा, तुम्ही सज्जन आहात, निस्पृह आहात, म्हणून मी तुमचे आदरातिथ्य केले। राजाने व तत्सम अन्य कोणीही ब्राह्मणांच्या संपत्तीचे हरण करू नये, तिचे रक्षण करावे असे शास्त्र सांगते। तरीही तुम्ही कामधेनूची मागणी करत आहात। यावरून स्वार्थप्रेरित होऊन तुम्ही कोणतेही नीच कृत्य करायला मागे पुढे पाहणार नाही, हे माझ्या लक्षात आले आहे। अर्थात तुमचा सन्मान करून मी स्वतःच संकट ओढून घेतले आहे। ते ऐकून सहस्र अर्जुनांना राग आला। ते सैनिकांना म्हणाले, भक्ता काय, त्वरेने जा आणि त्या आश्रमाच्या गोठ्यात बांधलेल्या कामधेनूला घेऊन या। सैनिकांनी तिला धरून आणले तेव्हा ती मोठ्याने हंबरू लागली। तिची अवस्था पाहून जमदग्नींच्या डोळ्यात पाणी आले। त्यांनी तिला हात जोडले व म्हणाले, माते, तुझे रक्षण करण्यास मी असमर्थ आहे, आता तूच या दुष्टांना धडा शिकव। तेव्हा तिच्या सर्वांगातून सहस्रवधी सैनिक उत्पन्न झाले। त्यांनी सहस्र अर्जुनांच्या सर्व सैनिकांना ठार मारले। जे कोणी वाचले त्यांनी पळ काढला। हे सर्व डोळ्यांदेखत घडलेले पाहून सहस्र अर्जुनांना अधिकच चेव चढला। त्यांनी जमदग्नींची निंदा करून त्यांचा वध केला। त्यांनी पतिनिधनाने आक्रोश करणाऱ्या रेणुकांनाही 21 बाण मारून वध केले। तेव्हा त्यांनी शाप दिला, म्हणाल्या, नराधम, ज्या सहस्र भाऊंच्या अभिमानाने उन्मत्त होऊन तुम्ही माझे सौभाग्य हरण केलेत, माझ्यासारख्या साध्वीवर शस्त्र चालवलेत, त्या प्रमादाबद्दल माझे पुत्र परशुराम तुम्हाला चांगली शिक्षा करतील। ते तुमचे सामर्थ्य असलेल्या या भुजांना तोडून टाकतील। कामधेनू अदृश्य झाली होती, तिच्या लोभापायी आपल्या हातून ब्रह्महत्या घडली व त्यांच्या साध्वी पत्नींनी आपल्याला शाप दिला, म्हणून सहस्र अर्जुन व्यथित झाले। स्वतःच्या दुष्कृत्याचा धिक्कार करत ते राजधानीत परतले। शोकाकुल रेणुका एकसारख्या रडत होत्या। त्यांना आपल्या पुत्राची तीव्रतेने आठवण येऊ लागली। त्यामुळे तपोमग्न परशुराम भानावर आले। आश्रमात काहीतरी विपरीत घडले आहे हे त्यांच्या लक्षात आले। ते त्वरेने तिथे आले। आपल्या पिताजींना मृतावस्थेत व माताजींना जखमांनी तळमळताना पाहून त्यांचे हृदय विदीर्ण झाले। ते म्हणाले,
मातोश्री, तुम्ही महान पतिव्रता व तपस्विनी आहात. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून त्रैलोक्यातील कोणीही तुमच्या वाटेला जाण्याचे धाडस करत नाही. सृष्टीला क्षणात भस्म करून टाकेल असे तुमचे सामर्थ्य आहे. मग सहस्र अर्जुनांचा उन्मत्तपणा तुम्ही कसा सहन केलात? या बाणांनी तुम्ही किती असहाय्य झाले आहात. हाय रे दुर्दैवा, मी घरात नसताना माझ्या मातापित्यांवर तू ही काय वेळ आणलीस. आता मी काय करू? परशुरामांची तगमग पाहून रेणुका धापा टाकत म्हणाल्या, भार्गव, जे घडायचे ते घडून गेले आहे. आता शोक करून काय उपयोग? त्या दृष्ट सहस्र अर्जुनांना तुम्ही चांगली शिक्षा करा. त्यांना जन्माची अद्दल घडवा. त्यांचे भाऊ छेदून टाका. त्यांनी मला 21 बाणा मारले. त्यांच्या निषेधार्थ तुम्ही 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करा. मी सदैव तुमच्या पाठीशी असेन. बोलता बोलता त्यांनी मान टाकली. परशुरामांना शोकावेग आवरेना. तेव्हा दत्तात्रयांनी तिथे प्रकट होऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांच्याच सूचनेनुसार त्यांनी आपल्या मातापित्यांचे दहनादी उत्तर कार्य केले. या घटनेनंतर 5व्या दिवशी एक भयंकर वाघ आश्रमात शिरला. त्याला पाहून निशस्त्र परशुराम भयभीत झाले. त्यांनी माता रेणुकांचे स्मरण केले. त्यांची सपिंडी आदी उत्तर क्रिया व्हायची होती म्हणून त्या पूर्णपणे प्रकट झाल्या नाहीत. जमिनीतून फक्त त्यांचे मस्तकच बाहेर आले. त्यांना पाहून वाघ निघून गेला, पण शिर तिथेच राहिले. परशुरामांनी त्या दोघांची उत्तर क्रिया केली. मग त्यांनी मातोश्रींना विचारले, सहस्र अर्जुन महाबलाढ्य व पराक्रमी आहेत. देवही त्यांना वचकून असतात. त्यांना आव्हान देऊ शकेल असा एकही वीर त्रैलोक्यात नाही. मग मी त्यांना कशी शिक्षा करणार? मी क्षत्रियांचा संहार करावा असे तुमचे म्हणणे आहे. त्या सर्वांचे पारिपत्य करण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्य मला कसे प्राप्त होणार? यावर तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. रेणुकांनी त्यांना भगवान शंकराची आराधना करायला सांगितली. परशुरामांनी कैलासावर जाऊन शिवस्तुती केली. त्यांना वस्तुस्थिती सांगून सहाय्य करण्याची विनंती केली. ते म्हणाले, भार्गव, तुम्ही गणपतींची आराधना करा. त्यांची कृपा झाल्यावर तुमचे प्रत्येक कार्य यशस्वी होईल. मी तुम्हाला गणपतींच्या षडक्षरी मंत्राचा उपदेश देतो. या मंत्राचे विधियुक्त अनुष्ठान केल्याने ते तुमच्यावर लवकर प्रसन्न होतील. शिवजींनी परशुरामांना गणेशाय नम या मंत्राचा उपदेश करून आराधनेच्या संदर्भात मार्गदर्शन केले. परशुरामांनी कृष्णा नदीच्या उत्तरेकडील अरण्यात निवास केला. तेथील शांत वातावरणात एकाग्र चित्तेने व अनन्य भावाने शिवोपदिष्ट गणेश मंत्रांचा लक्ष संकेत जप केला. तेव्हा प्रसन्न झालेल्या गणपतींनी त्यांना सगुण साकार रूपात दर्शन दिले. कार्यसिद्धीसाठी स्वतःचा परशु दिला आणि यशस्वी भव असा आशीर्वाद देऊन ते अदृश्य झाले. परशुरामांनी स्वतःच्या तपश्चर्याच्या ठिकाणी गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. ते गणपती मयुरेश्वर म्हणून विख्यात आहेत. कालांतराने त्या स्थानी गजाननाने कमलासूर नामक महादैत्याचा वध केला. परशुरामांचे आधीचे नाव भार्गवराम. गणपतींनी परशु दिल्यानंतर ते परशुराम म्हणून मान्यता पावले. गणेश कृपेने त्यांना मोठे सामर्थ्य प्राप्त झाले. त्यांनी सहस्र अर्जुनांना युद्धाचे आव्हान दिले. त्या युद्धात त्यांचा पराभव करून भार्गवांनी त्यांचे 2 हात ठेवून बाकीचे सर्व हात छेदले. पुढील काळात जेव्हा जेव्हा क्षत्रियांचे प्राबल्य वाढले तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांचा संहार केला व मोठा यज्ञ करून संपूर्ण पृथ्वी ब्राह्मणांना दान दिली. अशा प्रकारे 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करून त्यांनी माता रेणुकांना दिलेला शब्द पाळला. अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय 28 समाप्त होत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.